वन टक्स कसं तयार होणार हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. सगळ्यात मेन तर आपल्याला याच्यासाठी प्रत्येक ब्लाऊज जो पण असेल त्याच्यासाठी आपल्याला बॅक साईड लागते. आता ती बॅक साईड तर तुम्हाला काही शिकवायची गरज नाहीये, तुम्हाला ती येऊच लागली. ठीक आहे, मी तेवढंसं स्पीडमध्ये जे आहे तर तुम्हाला आज बॅक साईड दाखवतो. कारण का तर तुमचं रिव्हिजन हे वारंवार होत राहील. ठीक आहे, आणि रिव्हिजन झाल्यामुळे तुम्हाला जे आहे तर कुठल्या पद्धतीचा प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, तर आपण सगळ्यात अगोदर इथे जे आहे तर आपण अर्धा इंच खाली घेऊया. अर्धा इंच आपण इथे अशा पद्धतीने एक मार्किंग केली. ही म्हणजे आपली खालची शिलाई मार्जिन झाली. मेजरमेंट काही वेगळं असं टाकायचं का जे रेग्युलर आहे त्या पद्धतीने टाकू? कुणाला असं वेगळं मेजरमेंट वगैरे घ्यायचंय? बरं, 46 मापाचं घेऊ, मोठा माप घेऊ आपण. ठीक आहे, तर बघा 46 माप घेणार तर उंची पण आपली ही जास्त राहणार. काय राहणार? जास्त. मग आपण इथे काय करू, 15 इंचाची हाईट घेऊ. किती घेऊ? 15 इंचाची हाईट. ठीक आहे, 15 इंचाची हाईट घेतली तर आपण इथे 15.5 इंच म्हणजे खाली अर्धा इंच व वरती अर्धा इंच म्हणजे 15.5 म्हणजे 16. टोटली किती? 16 इंचावरती पहिली लाईन देऊया आपण. ठीक आहे, ही लाईन झाल्यानंतर आपल्याला जे आहे तर इथे गळ्याला, आता गळा उंची आपण आपल्या डिफेंड करेल आपल्याला किती. आता गळा जर कमी घ्यायचा असेल तर हे आपण 2.5 इंच घेणार. ठीक आहे, नाहीतर आपल्याला इथे जास्त आहे. आपण आता 46 इंचाचं छातीचं माप घेतलं, मग आपण जे आहे तर कंबर जी आहे तर आपण 41 इंचाची घेऊया. ठीक आहे, 5 इंचाचा आपण दोन्हीमध्ये गॅप दिलाय. किती इंचाचा? 5. इथे आपण 2.25 इंचावरती गळा रुंदी घेणार. त्यानंतर पुढे जे आहे तर आपल्याला इथे 6 इंचाचं शोल्डर टाकावं लागेल. किती टाकावं लागेल? 6, 44. परंतु तुमच्या कस्टमरची 3 इंचाची चॉईस हाईच नाही शोल्डरची. बरोबर आहे, 3 इंचाची शोल्डरची चॉईस हाईच नाही, तर मग तुम्ही 3 घेणार का? नाही, तर तुम्ही याला 2.5 पण घेऊ शकता आणि नंतर अर्धा इंच शिलाई मार्जिंग ही करू शकता. ठीक आहे, आपण इथे टोटली इथे 6 इंच घेतलंय. त्यानंतर ते 6 इंच तुम्हाला खाली टाकायचं आहे आणि इथे सुद्धा एक अशा पद्धतीची रेषा द्यायची. ठीक आहे, ही एक रेषा दिली मी इथे अशा पद्धतीने. आता ही रेषा दिल्यानंतर मला जे आहे तर 44चं माप टाकायचं म्हणजे किती येणार? 46 म्हणजे माझं चौथा भागच किती येईल? 11.5. किती येईल? 11.5. आणि ह्या 11.5 मध्ये मला जे आहे तर इथे 1.5 इंच प्लस करायचं म्हणजे किती होणार माझं? 12.25 इंच. मग पहिली मार्किंग मी जे आहे तर इथे 12.25 वरती केली आहे. नंतर पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतली. हे हेवी मेजरमेंट म्हणजे मोठं मेजरमेंट घेतोय आपण. काय करतोय? मोठं मेजरमेंट घेतोय. त्यासोबत आपण इथे कमरेचं माप घेणार. कंबर आपली 41 आहे, चौथा भाग येणार 10.15 अधिक 1 इंच 11.25. मग हे मार्किंग मी 11.25 इंचावर केली आहे. नंतर हे 1.5 इंच घेतलंय पुढे. आता ही रेषा जी आहे तर आपल्याला अशा पद्धतीने सरळ द्यायची आहे आणि ही रेषा इथून इथे सरळ द्यायची आहे. ठीक आहे, ह्या दोन रेषा ज्या आहेत तर आपण अशा पद्धतीने सरळ दिल्या. आता आपल्याला इथून शोल्डर आहे तर हे थोडंसं असं क्रॉसमध्ये घ्यायचं. बघा, अर्धा इंच आपल्याला काय करायचं? क्रॉसमध्ये घ्यायचं. इथे जर आपण 6 टाकलं तर खाली 6.5 टाकायचं. कारण का तर याचा डिस्टन्स हा खूप होतोय. लक्षात घ्या, हा डिस्टन्स आपला जास्त होतोय म्हणून आपण याला अर्धा इंच क्रॉस घेतलंय. आणि अर्धा इंच क्रॉस घेऊन राऊंड मुंडा जो आहे तर इथे येणार आपला 20 इंच ते 21 इंचाचा. इथे येणार 20 ते 21 इंच. ज्यावेळेस 46चं चेस्ट येईल अशा वेळेस 20-21 इंचाचा तुमचा राऊंड मुंडा येतो. मग आपण इथे 20 इंचाचा घेतलाय आणि 20 इंचाचा घेऊन आपण व्यवस्थितपैकी अशा पद्धतीने ते सेट देऊया. अशा पद्धतीने आपण काय केलं? सेट दिला. आता आपल्याला काय करायचं? हा राऊंड मुंडा भरतो किती हे मोजणं गरजेचं आहे आणि हे तुम्हाला मी शिकवलंच आहे. किती भरतोय हा? 10 पॉईंट म्हणजे 10.15 इंच. किती भरतोय? 10.15. 10.15 आणि काय होतंय? माझा राऊंड मुंडा 0.5 इंचांनी वाढतोय. ठीक आहे, तर मग मी याला थोडंसं वरती घेऊ शकतो अशा पद्धतीने नॉर्मली. ठीक आहे, माझा राऊंड मुंडा इथे मला बरोबर 10 इंच भेटेल. आता तर इथे 10 इंच राऊंड मुंडा माझा आलाय. म्हणजेच इथे तुम्हाला राऊंड मुंडा पाहिजे तेवढा इथे तुम्हाला काही करून जे आहे तर रेडी करायचं आहे आणि तो राऊंड मुंडा आपण इथे तयार केलाय. ठीक आहे, तो राऊंड मुंडा आपण काय केला? इथे तयार केला आणि याची पहिली तर आपण बॅक साईड अशा पद्धतीने कापून घेऊ.
आतापर्यंत बघा तुम्ही जो वन टक्स बनवत होता आणि आज वन टक्स जो बनवसाल त्याच्यामध्ये काय तुम्हाला फरक वाटतो ते तुम्ही नक्की शेअर करू शकता. ठीक आहे, याला आपण इथे घेतलाय, इथून याला जे आहे तर अशा पद्धतीने आपण खांदा उतार दिलाय, म्हणजे सॉरी आपण गळ्याची मार्किंग केली. याला आपण बाजूला ठेवूया आणि आता आपल्याला फ्रंट काढायची. आता फ्रंट आपण काढणार कसा, तर आपण दुसरा पेपर घेऊया फ्रंटसाठी. बघा आपण अशा पद्धतीचा पेपर घेतलाय. हा पेपर आपल्याला सेम ज्या पद्धतीने तुम्ही प्रिन्सेस कट ठेवला होता त्या पद्धतीने ठेवायचं. काय करायचं, ज्या पद्धतीने तुम्ही प्रिन्सेस कट ठेवला होता त्या पद्धतीने ठेवायचं आणि इथे अशी एक मार्किंग करायची. ठीक आहे, आपण काय करू, ही मार्किंग ठीक आहे, याला आपण अशा पद्धतीने घेतलाय. आता लक्ष द्या, आपण जो माप टाकतोय तो आपल्याला इथे डॉट उंची म्हणतो. आपण काय म्हणतो, पहिलं माप डॉट उंची. डॉट उंची ही समजा आपली इथे 10.5 ते 11 इंचावरती येणार. आपण 11 इंचावरती डॉट उंची घेतली आणि ही रेषा आपण अशा पद्धतीने सरळ दिली. त्यानंतर आपण गळ्याची जो गॅप आहे तो मार्किंग केला आपण इथे आणि इथून आपण गळ्याची हाईट घेतली. समजा 7.5 इंच आपण गळ्याची हाईट घेतली. गळा तुम्हाला हवा असेल तो तुम्ही इथे टाकू शकता. जो गळा हवा असेल तो तुम्ही इथे टाकू शकता. ठीक आहे, जो पण हवा असेल तो टाकू शकता. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला जे आहे इथे असं एक 1/2 इंचाचा गॅप ठेवायचा आहे आणि इथून ही मार्किंग अशा पद्धतीने सरळ द्यायची. ठीक आहे, आपण काय केली, एक अशी लाईन दिली. आता ही जी क्रॉसमध्ये लाईन गेली आहे तर याचा 12वा भाग प्लस 1 इंच तुम्हाला काय करायचंय, प्रिन्सेस कट सारखाच सेम तुम्हाला इथे टाकायचं. आता 44 आहे, मग आपला नियम काय सांगतो, कोण सांगू शकतं, आपला नियम काय सांगतो, इथे आपला नियम काय सांगतो, कोण सांगू शकतं? हा, बरोबर, यस. आपल्याला जे आहे तर याला जास्तीत जास्त 3.5 इंच घ्यायचं असतं. किती घ्यायचं असतं, 4.5. मग 4.5 म्हणजे का घ्यायचं असतं, बघा ही आपल्या बॉडीचा डॉट आहे, हा एक आणि आहे. ठीक आहे, हा एक आणि हा एक. हा डॉट जो आहे तर जास्तीत जास्त 9 इंचापर्यंत असतो. किती असतो, 9 इंचापर्यंत. म्हणजे बॉडी मधला आपल्या दोन्ही इथला गॅप जो राहील, हा पिकडला आणि हा पिकडला, तर दोन्ही मिळून हा तुमचा 9 इंच 8.5 इंच असा असतो. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला काय करायचं असतं, याला लास्ट तुम्ही जे आहे तर किती ठेवणार, 9 इंच. म्हणजे आपलं 4.5 दोन्ही 9 इंच तयार होईल. मग जर तुम्ही जास्त जर घेतला तर टक्स काय होणार, तुमचा टक्स इथे बसायचा, तो टक्स साईडला जाणार. काय होणार, साईडला जाणार आणि सेप मग तुमचा इकडे दिसणार बाजूला. ठीक आहे, त्यासाठी महत्वाचं असेल की तुम्हाला याला टाकायचं कसं, तर ही मार्किंग तुमची 4.5 इंचावरती आहे. ठीक आहे, आता ही मार्किंग आपण ह्या मधल्या याच्याहून केली तर दुसरी मार्किंग आपण इथे करतो. बरोबर आहे, प्रिन्सेस कटला सुद्धा ज्याला मी डार्क केलं बघा, तिथे इथे पण आपल्याला 4.5 इंच घ्यायचं. परंतु लक्ष द्या, याचा गॅप जर जास्त क्रॉस होत असेल तर तुम्ही त्याला थोडंसं आतमध्ये आणू शकता. जास्तच असं क्रॉस चालला, समजा जास्तच असा जर चालला, ठीक आहे, तर तुम्ही त्याला नॉर्मली आणू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने घ्यायचे. इथे पहिला आपण हे असं दिलं आणि इथे एक आपण 1.5 इंचाचा टक द्यायचा. दिलाय. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज बनवता आणि ब्लाऊज बनवल्यानंतर तुमच्या इकडे झोळ येतात बघा. किती जण आहे की त्यांचा हा प्रॉब्लेम आहे, जवळपास सगळेच जण असतात. ठीक आहे, तर आपल्याला जे आहे तर याच्यामध्ये काय समजून घ्यायचं की आपल्याला इथे एक टक्स जे आहे तर इथे मायनस प्लस करायचं. काय करायचं, आपल्याला जे आहे तर इथे एक टक्स मायनस प्लस करायचा आहे. ठीक आहे, मायनस करायचा. मग तो कसा करणार आपण, तर बघा आपल्याला जो प्रिन्सेस कट शिकवला होता, इथे काय शिकवलं होतं, 2 इंच असं, बरोबर आहे. आणि हे 2 इंच घेऊन तुम्हाला एक असा टक शिकवला होता, ना सगळ्यांना, हा टक शिकवलाय का बघा. इथून बस सिंपली आपण इथे असा राऊंड केला होता असा,
आपला प्रिन्सेस कट इकडे फक्त वेगळा शेप दिला होता. ठीक आहे. आता तुम्हाला हा टक्स कसा करायचा हे मी तुम्हाला यामध्ये शिकवतो. आणि जो तुमच्या इथे येणारा प्रॉब्लेम आहे तो आपल्याला याच्यामध्ये सॉल्व्ह करायचा आहे. काय करायचंय? सॉल्व्ह करायचा. मग तो सॉल्व्ह होणार कसा, तर ते पण आपण इथे समजून घेऊ. त्या अगोदर आपण इकडची रेषा इथे अशी मारू आणि इकडची रेषा हे बघा, इथून आपली शिलाई मार्जिंग रेष समजा ही सरळ जरी घेतला असेल तर आपण याची रेषा इथे लिहू. आपण काय केली? ही रेषा इकडे नेली. आता आपल्याला काय करायचं सिंपली, तर हा टक्स आपण इथे दिला 1.5 इंचाचा, म्हणजे आपला एकूण 3 इंचाचा टक्स झाला. किती झाला? 3 इंचाचा. बरोबर आहे. काही टक्स आपण इकडे वाढवला. ठीक आहे. परंतु आता 46 इंचाचं छाती आहे, तर अशा वेळेस तुम्हाला हा टक्स 1.25 इंच इकडे घ्यायचा आहे आणि 1.25 इकडे घ्यायचा आहे. म्हणजेच ह्या टक्सची साईज तुम्हाला अशी वाढवायची आहे. रेग्युलरची काय केली तुम्ही? रेग्युलरला तुम्ही 1.5 इंच घेतला, त्याच्यानंतर 31 छातीच्या आतमध्ये तुम्ही 1.25 इंच घेतला. बरोबर आहे. परंतु ज्यावेळेस तुमच्याकडे अशा पद्धतीचं हेवी मेजरमेंट येईल, हेवी म्हणजे काय, तर 44 चेस्ट, 48 चेस्ट, 50 चेस्ट अशा पद्धतीचं मेजरमेंट येईल, त्यावेळेस तुम्ही हा टक्स वाढून घ्यायचा. आणि तो टक्स आपण इथे वाढून घेतलाय. आता आपल्याला याच्यामध्ये करायचं काय, तर सगळ्यात सोपं सांगतो मी तुम्हाला. सगळ्यात अगोदर तुम्हाला इथे ही बॅकसाईड ठेवायची अशी. ठीक आहे, ठेवली. आता तुम्हाला तुमचं कमरेचं माप टाकायचं असतं. कमरेचं माप कसं टाकणार, तर बघा इथे तुमचे गॅप किती आला, तर इथे 3 इंचाचा गॅप आला, म्हणजे इकडे 0.5 इंच शिलाई जाईल. इथून हे 3 इंच असं मायनस केले. कंबर आहे तुमची 41 इंच. ठीक आहे. 41 इंच कंबर आहे, तर 41चा चौथा भाग आपला किती येतो, तर सिंपलची गोष्ट आहे, आपला 10.25 इंच 41चा चौथा भाग येईल. किती येईल? 10.25. ठीक आहे. ह्या 10.25 मध्ये तुम्हाला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचे. किती घ्यायचे? 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचे. मग आपण इथून इथे हे 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचे. म्हणजेच बघा हे किती क्रॉस झालं बघा, हे किती क्रॉस झालं बघा इकडनं इकडे. हे काय झालं? जास्त क्रॉस झालं. मग आता हे जे जास्त क्रॉस झालं याला आपल्याला सारखं आणायचं कसं इथे? इथे कसं सारखं आणणार आपण, तर ते पण आपण याच्यामध्ये समजून घेतो. बघा पहिला पेपर तुम्हाला असा ठेवायचा. ठेवला तुम्ही अशा पद्धतीने पेपर. हा पेपर ठेवल्यानंतर तुम्ही बोट इथे ठेवा. इथे ठेवून याला व्यवस्थित पैकी असं फिरवा. बघा इकडे हे असं गेले. हा, तर बघा आपण याला काय केलं, असा पूर्णपणे राऊंड बनवला. हा राऊंड बनवल्यानंतर इथे तुम्हाला एक अशी मार्किंग करायची इथे. म्हणजे काय होणार, ह्या दोन्हीच्या साईज ह्या दोन्हीच्या साईज काय होईल, तुमच्या सारख्या येतील. काय येतील? सारख्या येतील. या दोन्हीच्या रेषा तुम्ही जर इथे अशी मार्किंग केली आणि इकडे अशी मार्किंग केली, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फिटिंग करसाल त्यावेळेस ही लाईन तुमची खालीवर होणार नाही. त्यामुळे तुम्ही इथे सुद्धा अशी मार्किंग केली आणि ही मार्किंग थोडी नॉर्मली तुम्ही अशा पद्धतीने इथे मिळवून दिली. थोडी खाली आहे. काय झाली? खाली आली अशी, नॉर्मली खाली आहे. ठीक आहे. तर ही तुमची काय झाली, अशा पद्धतीची मार्किंग झाली. आता आपल्याला इथे जे आहे तर हा भाग इकडे वरती गेलाय बघा, जो डार्क केला तो तो तुम्हाला असं मिळवायचा. आणि आता तुम्हाला ह्या फ्रंटचा आतमधला शेप द्यायचा. ठीक आहे. आणि आता आपण याला कापून घेऊया. शीट काढून घेऊ. काढून घेऊ. ठीक आहे. आपण काय केलं, याला कापलंय. आता आपल्याला काय करायचं बघा, इथला हा जो टक्स आहे तर हा टक्स आपल्याला अशा पद्धतीने कापायचा. कुठपर्यंत कापायचा? ह्या टक्स पर्यंत. ठीक आहे. कापला. याला घ्यायचं आहे आणि याच्यावरती घेऊन याला अशा पद्धतीने लॉक करायचं.
हे बघा आपण काय केलं, याला असं कट केलंय आणि असं कट करून आपण याला इथे व्यवस्थितपैकी असं घेतोय. याला आपण चिपकून घेतलं एवढ्या जागेत. कोणाला काही विचारायचं का? कोणाला काही विचारायचं का? कळालं ना? हा जो टक्स आहे, आपण इथे मुंड्यामध्ये जे आपला जोड येतो बघा, असा जो टक्स असतो आपला, हा हा समजा हा आपला टक्स आहे, बरोबर आहे. हा, तर इथे काय होतो, आपल्या मुंड्यामध्ये जोड येतो इथे. ठीक आहे. तर हा जोड जर आपल्याला घालवायचा असेल तर आपण इथे जो टक्स आपण प्रिन्सेस कटला घेतला होता त्याला आपण असं कापतो आणि याला इकडे आपण रिम्यूव्ह करून घेतो. म्हणजे काय करतो, आपण याला बंद करून घेतो अशा पद्धतीने. आता मग इथे पप आल्यासारखं होतोय बघा छोटासा, तर याला पप आल्यासारखं होतो, तर याला काय करायचं, इकडच्या याला अशा पद्धतीने कापून घ्यायचं इथपर्यंत. हे बघा एवढा टक्स इथे ओपन झाला, तो टक्स काय झाला, इथे ओपन झाला. समजायचं काय? तर अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे तर वन टक्स बनवायचा असता. वन टक्स अगदी सोपा आहे. तुम्हाला इथला जो गॅप असेल, हा गॅप, हा जर तुम्हाला जर व्यवस्थितपैकी फिनिशिंग मध्ये हवा असेल मुंड्यामधला, तर तुम्हाला इथे जे आहे तर अशा पद्धतीने हा एक टक जो आहे तर लॉक करावा लागेल. आणि बाकी जर तुम्हाला जर हा टक्स जर खूपच हे वाटत असेल तर तुम्ही सिंगल टक्स पण देऊ शकता. पण सिंगल टक्स न देता तुम्ही सगळेजण काय करसाल, हा टक्स एक देसाल तर तिने फिनिशिंग आणखी चांगली येईल. ठीक आहे. आणि पेपर कटिंग करून तुम्ही ठेवला तर आणखीनच सुंदर. समजलं सगळ्यांना? बोला ना. नाही ना, मग टक्स मारला तर शेवटी तो टक्स दिसेल ना, शेवटी तो वन टक्स वाटणार नाही ना. जर आपण तो समजा ठेवला तर तो वन टक्स वाटणार नाही, तो काय वाटेल, ठीक आहे टू टक्स आहे मग, बरोबर आहे. तो टू टक्स वाटेल, मग आपल्याला टू टक्स नाही पाहिजे, आपल्याला वन टक्स पाहिजे, बरोबर आहे. वन टक्स साठी आपल्याला लॉक करायचे आणि याला फक्त ओपन ठेवायचं, बस झालं. हा, आता हे झालं ना, आता हे झालं, हे बघा आता हे झालं, याला डायरेक्ट कपड्यावरती ठेवायचं आणि टक्स हा इथून येईल, इथून टक्स येईल आता. नाही नाही, हा सिंगलच दिसेल ना, हा एकच टक दिसेल ना फक्त. हात हात हो, हात आपण लॉकच केलाय, लॉक केला, लॉक केल्यामुळे हा कुठल्या पद्धतीचा प्रॉब्लेम नाही राहिला तुमचा, हा सॉल्व्ह झाला याचा विषय. हे प्लेन आलं. आता हे प्लेन येत नव्हतं म्हणून आपल्याला काय करावं लागलं, याला कापावं लागलं थोडंसं, याचं तोंड जे आहे ओपन झालं. इथे हा थोडा फाकला का, तर हा पण इकडे लॉक केला म्हणून. आलं लक्षात? त्यामुळे तुम्हाला जे आहे तर इथून कापलंय आणि टक्स इथून इथपर्यंत आता, इथून इथपर्यंत चेस्ट प्रमाणे. आता याला जर आपण इथे पकडलं तर बघा पफ कसा तयार होतो. आता जर आपण याला इथून इथे असं जर पकडलं, हे बघा, याला जर आपण असं ठेवलं तर बघा बॉडीचा आकार तुमचा एवढा असा तयार होतोय. चेस्ट प्रमाणे इथे गॅप तयार होईल. कोणती वाढली ना, मग आपोआपच रुंदी वाढली ना, मग आपल्याला टच हा मोठाच पाहिजे ना. हो, तो 3.5 इंचाचा टच झाला का, 4 इंचाचा टच होईल, 2-2 इंचाचा, म्हणजे टोटली 4 इंचाचा वाढेल. तो किती होईल, 4 इंचाचा. हा, बस याला चिरपास ठेवायचा जसा आहे त्या पद्धतीनेच हा ठेवला जाईल. ठीक आहे. इथला सेट पण तुमचा गोल दिसेल, फिटिंग येईल व्यवस्थित पैकी. आणि हा वाला जो आहे तर आपण सिंपली असं पकडणार याला आणि इथे देऊन आपण याला काय करणार, हा टच मारून घेणार. आपण काय करतो, हा टच अशा पद्धतीने इथे मारून घेतो. या बघा, हा टच पूर्णपणे तयार झाला.
1 इंच जे आहे तर याला क्रॉसमध्ये कापून घेऊ आपण. ठीक आहे. आणि हा तुमची बॉडी तयार होऊन जाईल. बघू शकता. बॉडीचा आकार इथे तयार झाला अशा पद्धतीने. आता इथे जो येणारा झोळ आहे ना, हा टक्स काय करतो, लॉक करतो आणि इथे झोळ येत नाही. इथे काय होत नाही, झोळ येत नाही. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण हा एक टक्स लॉक केला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, हा वट टक्स बनवायचा आहे. बघा, उद्या तुम्ही याला रेडी करून ठेवू शकता. तशा पद्धतीने समजा तुम्हाला याला